आज या निसर्गरम्य अशा माझ्या कासरा गावामध्ये श्री गणदेव या परमेश्वराच्या चरणावरती या ठिकाणी परमेश्वराचं नामस्मरण परमेश्वराची भजनरूपी सेवा करण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी लाभली आहे। या ठिकाणी मंडळाने श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करून या निमित्त आमने सामने डबलवारी भजनाचा जंगी सामना आयोजित करू आम्हा दोन मुलांना मी स्वतः दुर्वास विश्वनाथ गुरव मुंबई करेल। त्याचप्रमाणे आजच्या या भजनवारीसाठी
या ठिकाणी प्रतिस्पर्धी बुवा म्हणून सन्माननीय संजयजी गावडे बुवा आम्हा दोन्ही बुवांच्या वतीनं मी या ठिकाणी संपूर्ण मंडळाचं ग्रामस्थांचा आभार मानतोय। या ठिकाणी श्री स्वयंभू प्रासादिक भजन मंडळ, त्याचप्रमाणे श्री महालक्ष्मी प्रासादिक महिला मंडळ, त्याचप्रमाणे श्री जय हनुमान क्रीडा मंडळ, श्री गौरदेव मित्र मंडळ मुंबई या संपूर्ण मंडळाचे आभार मानतो। या ठिकाणी आम्हाला जो संपर्क केला ते म्हणजे आमचे हितचिंतक माझ्या विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार मानतोय। त्याचप्रमाणे या गावचे सुप्रसिद्ध भजन रत्न सन्मान भजनी मंडळ भजनी श्रोते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय। त्याचप्रमाणे सन्माननीय भजन रत्न या गावचं सन्माननीय प्रकाशजी पालकर बुवा, त्याचप्रमाणे आमचं विराशी बुवा, त्याचप्रमाणे राजू बुवा बंधू यांचं देखील माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आहेत कोकण कला संस्कृती या युट्यूब चॅनलचे सर्व सन्माननीय सुभाषजी खरात यांचे देखील आभार मानतोय। त्याचप्रमाणे संजयजी पाताळे गुरुजी आहेत, त्यांचे देखील मंडळाच्या वतीने आभार मानतोय। तसेच या कार्यक्रमाला हा जो साऊंड लागलाय त्या साऊंडचं नाव सन्माननीय केआर साऊंड, तुम्हा सर्वांचे लाख लाख आभार मानतोय। महाराष्ट्राचा हा दैवत विघ्न हरता गणपती गजानना चरणी नतमस्तक होऊन माझी ग्रामदेवता स्वयंभू विमलेश्वराचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी श्री गौरदेवाच्या चरणी नतमस्तक होतो। माझी कुलदेवता आई कुलस्वामिनी अंबा भवानी तिच्या चरणी नतमस्तक होऊन सत्याचा वाली श्री सत्यनारायण त्याचा आशीर्वाद घेऊन स्वयंभू मुलगेश्वरा चरणी नतमस्तक होऊन माझी मातृदेवता माझी पितृदेवता त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन संपूर्ण जगताचा आभार देवत ब्राह्मण गडी बालक परस्त्री माते समोर मानणारा श्रीमंत योगी राजेश्वर छत्रपतींच्या चरणी मानाचा मुद्रा करून मी आमने सामने डबलवारी भजनाच्या जंगी सामन्याला सुरुवात करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। प्रथमतः या ठिकाणी अतिशय सुंदर आणि चांगलं वातावरण या ठिकाणी आल्याबरोबर, कारण सगळ्यात आकर्षण म्हणजे या ठिकाणी हे परमेश्वराचा रथ बांधलेला आहे नाही का, रेल्वे खरोखर ज्यांनी कोणी हे बांधलंय ते मला वाटतं प्रभाकरजी मुनगेकर, सहदेवजी सावंत आणि त्यांचे सहकारी, जरा जोरदार टाळ्या माझ्या मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत। कारण अशी कला फक्त कोकणामध्ये बाकी कुठे, त्यामुळे प्रत्येकाला धन्यवाद देतो। या ठिकाणी माता भगिनी बसलेल्या आहेत, त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो। ज्याप्रमाणे डबलबारी होते, जशी भजनाची परंपरा आहे बुवा, त्या परंपरेनुसार सुरुवात करूया। मनोरंजन हे नक्की होणार आहे, कारण मंडळाला या ठिकाणी आभार व्यक्त करू, कारण गेल्या वर्षी या ठिकाणी कार्यक्रम ठरला होता, काही कारणास्तव या ठिकाणी येता आलं नाही, या ठिकाणी पुनश्च बोलवलंय, त्याबद्दल मंडळाचे आभार मानतो पुनश्च आणि भजनाला सुरुवात करतोय। आ
प्रारंभी विनंती करू गणपती प्रारंभी विनंती करू गणपती प्रारंभी विनंती करू गणपती प्रारंभी विनंती करू गणपती विद्यालया सागरा विद्यालया सागरा अज्ञान त्वहरो निबुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी देशांतरा पाठवी गणनायका गजमुखा रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी भक्ता बहुतोषवी ओम गणपते नमः रामेश्वर स्वयं पुणिकेश्वर देवी भरारी आई देवाई श्री गौरदेव
महालक्ष्मी शिवगाई विठादेवी पावनादेवी बजरंग अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय श्री स्वामी समर्थ छत्रपती शिवाजी सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्री प्रमोद हरियाण कैलासवासी परशुराम भांजार कैलासवासी चिंतामणी भांजार कैलासवासी जयराम घाईगावकर या ठिकाणी आमचे गुरुबंधू सन्माननीय संतोषजी कानडे बुवा या ठिकाणी उपस्थित राहिले मंडळाच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही सर्व थोड कारण आज व्यासपीठ भरलेला आणि त्याच्यात लहान आहे मी देखतो पण जोडीवाले बुवा गावडे बुवा अतिशय सुंदर भजन. आज उशीर झाला गेलो काय झाला काय तुझ्या काही मान्य बहिणी बहुधा बसली होती का तुका रस्तो गावा नाही होतो तुझ्यामुळे तुका समाजला पुढे काय आता एक तास 5,000 रुपये भेटतात तुझे आणि ते माका देतले घातलं बरं आहे काय गुलाचा पण हा भारी चमत्कारिक माणूस होतो कळत चालू करू देत का पण घरी तरी पिढा घेऊन नसतो आज नक्की काहीतरी पानाला मी धरवलं कारण जस जसं भजन होत जाणार तस तशी रंगत वाढत जाणार या भजनाची. हरकत नाही भजनाच्या परंपरेनुसार भजनाला सुरुवात करूया. काय उपाशी असतो जेवण जेवण काय घातलेलं नाही त्या का तुका याच्या सगळ्यात ना कासारडा गावात नाही म्हणजे तू काही नेपाळ सुनीला काय काय बुवा लोकांचा कार्यक्रम होतो नाही का जरी कार्यक्रम पत्रिकेवर 10 टायमिंग आपण जरा लवकर होऊ येऊ होते ऐकलं आज मुकलं ना जेवणार कारण लोकांचा कार्यक्रम खराब होता नाही एवढं बुवा पाळलं पाहिजे आपण. कारण तुम्ही थोर आहात त्यात तर मुंबईवरून आलात गाडी घेऊन त्यामुळे लवकर वेळेवर येऊ शिका बुवा. कारण वेळेचं भान हे नेहमीच राखलं पाहिजे नाही का कारण तुझ्यामुळे कार्यक्रम 1 तास उशिरा चाललेलो नाही पण बुवा मस्त हसत खेळत बुवा भजन करूया या ठिकाणी. हा मधमनी धमग गम गम रे सनिध धरी साग मरे निसा
घोष माझ्या चांदण्याचे घोष माझ्या चांदण्याचे घोष माझ्या प्रियकराला गोतवाला प्रियकराला गोतवा चांदण्याचे घोष माझ्या प्रियकराला गोतवा हे सुरानो चंद्रवा हे सुरानो वाटे घाती धर्माची हरवलेला वाटे घाती धर्माची हरवलेला माणसाची बरसुनिया तारे बरसुनिया तारे अमृताने नावा अमृताने नावा हे सुरानो चंद्रवा हे सुरानो चंद्रवा हे सुरानो चंद्रवा राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरि राम हरि राम
या ठिकाणी नवतरुण उत्कर्ष मंडळ व राजा शिवछत्रपती मंडळ कासाडे यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.